सकाळची प्रसन्न वेळ होती. चिमण्या चिवचिव करत होत्या आणि गावाच्या गल्लीबोळातून ताजी हवा वाहत होती. पण शांताबाई कदम यांच्या घरात मात्र वेगळं चित्र होतं. तिथे सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत शांतता नव्हे तर भांडणाचा आवाज घुमत होता. "अगं ये मुक्ता, कुठे मेलीस? बघ, घड्याळात 6:30 वाजलेत. तुझ्या माहेरी काय सूर्य दुपारी उगवतो का? की आज पुन्हा काही आजाराचं नाटक करतीयस?" सासूबाई, सकाळी सकाळी कशाला एवढं ओरडताय? काल रात्रीपासून डोकं इतकं दुखतंय, जणू कुणीतरी काठीने मारलंय. अरे देवा, माझं नशीबच खराब की या घरात येऊन आजारी पडले. "अगं चल, रोजच तुझं हे नाटक आहे. कामाची वेळ आली की डोकं दुखतं, पोटात मुरडा येतो आणि अंग तापल्यासारखं होतं. पण जेवायला बसलीस की 4-4 पोळ्या तशीच संपवतेस, जणू काही पहिलवान आहेस." सासूबाई, तुम्ही रागावू नका. ताईची तब्येत खरंच बरी नसावी. मी झाडलोट केली आहे, गाईलाही चारा टाकून आले आहे. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा करून आणते. अगं हो, तू तर फारच सती सावित्री आहेस ना. माझ्यासमोर चांगली दिसायचा एकही मौका सोडत नाहीस. असं म्हणत रेखा आपली सासू आणि मुक्ताशी बोलून अंगणात येते. सासूबाई, ही मुक्ता मुद्दाम भांडी मोठ्याने आपटते, माझी झोप उडावी म्हणून. हिला तर मला 2 क्षण शांत झोपू द्यायचंच नाही. रेखा मुक्तावर उगाच आरोप करत होती. "गप्प बस ग, ती बिचारी इतक्या वेळापासून काम करते आहे आणि तू इथे बसून उलट सुलट बोलतेस. रेखा, तू हिला चहा देऊ नकोस. हिच्या लायकीचं काम म्हणजे जा गोठ्यातून शेण उचल आणि गोवऱ्या कर." तेवढ्यात शेजारची कमलताई हा सगळा गोंधळ ऐकून तिथे येते. "अगं शांताबाई, काय झालं? आज पुन्हा सकाळी सकाळी तुमच्या सुनांमध्ये सभा भरली वाटतं. आवाज तर गल्लीतल्या चौकापर्यंत येतोय." "अगं कमलताई, काय सांगू, या मुक्ता सुनेने तर माझं अक्षरशः रक्त शोषून घेतलंय. घरचं काम काहीच करत नाही आणि तोंड मात्र कट्टर मशीन सारखं चालतं." अहो कमल काकी, जरा बघा ना, मी आजारी आहे तरी सासूबाई मला शिव्या घालतायत. या घरात आजारी पडणं सुद्धा जणू गुन्हा आहे. आणि ही रेखा, ती फक्त गप्प बसून तमाशा बघते. ताई, मी काय केलं? मी तर फक्त एवढंच म्हणाले की तुम्ही थोडा वेळ आराम करा, मी नाश्ता करून देते. अगं ठेव तुझे उपकार तुझ्याकडेच, मला सगळं माहिती आहे. तू सासूबाईंना भडकावण्याचं काम करतेस म्हणजे घरातले सगळे दागदागिने तूच हडप करशील. "अगं बास, खूप झालं आता रेखा. जर तू मुक्तासोबत घरकामात हातभार लावणार नशील तर आजच तुझं स्वयंपाकघर वेगळं करून टाकीन. आणि रेखा, तू तुझं काम कर, तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस." तेवढ्यात गणेश आत येतो. "काय झालं आई? सकाळी सकाळी घराचं नरक का करून ठेवलंय? रेखाला का ओरडताय? ती बिचारी रात्रभर झोपलेली नाही." "बघा, आला बायकोचा गुलाम. आता तूही तिची बाजू घे." "अरे गणेशा, डोळे उघड आणि बघ, हे घर कोण चालवतंय आणि कोण फक्त आडवं पडून राहिलंय." अहो बघा ना, सासूबाई मला काय काय बोलता. तुम्हीच काहीतरी बोला, नाहीतर मी आजच माहेरी निघून जाईल. मुक्ताने गणेशच्या कानात असं काही भरलं होतं की आता घरात शांततेपेक्षा भांडणाची शक्यता जास्त दिसत होती. दररोजच्या या कटकटींनी शांताबाई सुद्धा आता कंटाळल्या होत्या आणि त्यांनी काहीतरी ठाम निर्णय घ्यायचं ठरवलं. अहो ऐका, मी स्पष्टच सांगते, आता या घरात माझा श्वास गुदमरतोय. ती रेखा सासूबाईंची चमची बनून फिरते आणि सासूबाई तिलाच घराच्या चाव्या द्यायची तयारी करतायत. जर आपण आज वेगळं झालो नाही तर आपल्या वाट्याला काहीच येणार नाही. पण मुक्ता, आईला कसं सांगू? वाटणीचा विषय काढला तर त्या माझे डोकं फोडतील. आणि अजून लहान भावाचा मुलगा विक्रम सुद्धा शहरातून आलेला नाही. अरे तुम्ही पुरुष आहात की भित्रे मांजर? जा आणि छाती ठोकून बोला,
सांगा की आम्हाला आमचा हिस्सा वेगळा हवा आहे. आणि हो, ती पुश्तैनी तिजोरी विसरू नका, ज्यात सासूबाईंनी सोन्याचे कंगण ठेवलेत. शांताबाई अंगणातल्या खाटेवर बसून धान्य निवडत होत्या. तेवढ्यात गावातील पाटील काका आणि कमलताई तिथे येतात. त्यांना पाहताच शांताबाई मोठ्याने ओरडतात, अरे ओ गणेशा, आत काय बायकोसोबत खिचडी शिजवतोस? बाहेर ये, पाटील काका आलेत, काहीतरी काम आहे. अगं शांताबाई, काय ग, आज पुन्हा घराचं तापमान वाढलेलं दिसतंय. तुझा आवाज तर गल्ली बाहेरपर्यंत ऐकू येतोय. काय करू भाऊ, लेकरच अशी निघालीत माझी. बघा ना, गणेशा कसा तोंड पाडून येतोय. गणेश पुढे येत म्हणतो, आई, मला तुला काही सांगायचं आहे. आता असं चालणार नाही. रोज रोजच्या भांडणापेक्षा आपण आपलं स्वयंपाकघर वेगळं करूया. आम्हाला आमचा हिस्सा द्या. अहो दादा, तुम्ही काय बोलताय? विक्रम आला तर त्याला काय उत्तर देऊ? आपण सगळे मिळून एकत्र राहिलो तरच बरं आहे ना. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. अगं रेखा, हे निरागस चेहऱ्याचं नाटक बंद कर. आम्हाला सगळं कळतंय. तूच आतून सासूबाईंना आमच्या विरोधात भडकवतेस. सासूबाई, आता खूप झालं. आज तर वाटणी होणारच. अगं बापरे शांताबाई, प्रकरण तर फारच गंभीर झालंय. मोठी सुंदर आज अगदी भांडायला तयार दिसते. ठीक आहे, जर तुम्हाला वेगळं व्हायचं असेल तर मलाही मान्य आहे. पण माझी एक अट आहे. पाटील काका, तुम्ही साक्षी राहा. बोला शांताबाई, काय अट आहे? आजकालच्या मुलांना काय होतं कळत नाही. लग्न झालं की लगेच आई वडिलांपासून वेगळं व्हायची घाई. माझ्याकडे 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे गावाजवळची सुपीक जमीन आणि दुसरं म्हणजे दूरचं ओसाड शेत, जिथं गवत सुद्धा उगवत नाही. आणि ही आहे माझ्या पूर्वजांची तिजोरी. आज मी सरळ वाटणी करणार नाही. आधी एक परीक्षा घेणार आहे. कशी परीक्षा सासूबाई? तुम्हा दोन्ही सुनांना 1 महिना दिला जाईल. मुक्ता, तू मोठी आहेस. तू घरातलं सगळं धान्य आणि सुपीक जमीन तू सांभाळ. रेखाला ते ओसाड शेत आणि रिकामी खोली मिळेल. 1 महिन्यानंतर ज्याच्या वाट्याला जास्त भरभराट येईल तिलाच ही पुश्तैनी तिजोरी आणि सोन्याचे कंगण मिळतील. अरे वा, ही तर लॉटरीच लागली आहे. रेखाला ओसाड जमीन मिळाली आहे. तिथे तर दगड सुद्धा उगवणार नाहीत. सासूबाई, मला मान्य आहे. सासूबाई, मला सुद्धा मान्य आहे. मला धन दौलत नको, फक्त तुमचा आशीर्वाद हवा. सगळ्यांनी ऐकलत ना? आजपासून 1 महिन्याचा मेहनतीचा खेळ सुरू. जो फसवणूक करेल तो हरेल आणि जो मेहनत करेल तो जिंकेल. यानंतर सगळे आपापल्या खोलीत निघून जातात. मुक्ता गणेशला म्हणते, अहो, पाहिलत ना, आता सगळं धान्य आपलं झालं. आपण शहरात जाऊन ते महागात विकू आणि सासूबाईंना खोट्या नोटा दाखवून तिजोरीही आपल्या ताब्यात घेऊ. ती बिचारी रेखा तर उपाशीच मरेल. दुसरीकडे रेखाला जी जमीन मिळाली होती तिथे ती दुसऱ्याच दिवशी कुदळ घेऊन पोहोचते. अगं धरतीमाय, ही जमीन तर दगडासारखी कडक आहे, पण मी हार मानणार नाही. जर मन स्वच्छ असेल तर हे दगडही धान्य देतील. फक्त विक्रमची साथ आणि सासूबाईंचा आशीर्वाद माझ्या सोबत राहो. तेवढ्यात तिथून कमलताई जात असतात. त्या रेखाला म्हणतात, अगं रेखा, का ग या उन्हात आपलं तारुण्य जाळतेस? मुक्ता तर घरात आराम करते, हलवा पुरी खात बसली. या ओसाड जमिनीत तुला गवताशिवाय काही मिळणार नाही. सोड हा हट्ट. अगं काकू, मेहनतीचं ऊन शरीर जाळतं, पण मन सोन्यासारखं घडवतं. मुक्ताताईंना त्यांचा हलवा लाभो. माझ्यासाठी ही मातीत चंदनासारखी आहे. दुसऱ्या बाजूला मुक्ता घरात बसून आपल्या सासूजवळ रेखाची निंदा करत होती. सासूबाई, जरा बघा ना, रेखा तर वेडी झाली आहे. दुपारच्या उन्हात पागलासारखी जमीन खोदते. गावातले लोक तिच्यावर हसत आहेत. मी तर आधी सांगितलं होतं, ती थोडीशी बावळीच आहे. अगं, तू तिची काळजी करू नकोस.
तू सांग, तुला जी सुपीक जमीन मिळाली होती त्यात बी पेरलेस की नाही, की फक्त ताक पिऊन ढेकर देत बसली आहेस? अहो सासूबाई, बी तर कधीच पेरून झालेत. गणेश शहरात खत आणायला गेले आहेत. यावेळी एवढं भरघोस पीक येईल की कोठारही कमी पडतील. तुम्ही फक्त त्या तिजोरीची चावी स्वच्छ करून ठेवा, ती शेवटी माझ्याच हाती येणार आहे. थोड्या वेळाने गणेश रिकाम्या हाताने घरी परत येतो. अगं मुक्ता, ऐक ना, त्या खतवाल्याने खूप जास्त पैसे मागितले आणि तू तर आधी सगळं धान्य विकून महागडी साडी आणि दागिने घेतलेस. आता शेतात टाकायला काय उरलंय? अहो गप्प बसा, सासूबाई ऐकतील. शेतात काही टाकायची गरज नाही. महिन्याच्या शेवटी बाजारातून थोडं धान्य विकत आणू आणि सांगू की हे आपल्या शेतातलं आहे. काम करायचं नसतं, फक्त डोकं चालवायचं असतं. दुसरीकडे रेखा रोज आपल्या शेतात जीव तोडून मेहनत करत होती. एक दिवस सूर्य मावळतीला झुकला होता, तरीही ती शेतात काम करतच होती. तेवढ्यात एक साधू बाबा तिथून जात होते. त्यांनी पाहिलं की रेखा शेतात एकटी काम करत आहे. त्यांनी आश्चर्याने विचारलं, अगं बाई, अंधार व्हायला आला आहे. या ओसाड जमिनीत काय शोधतेस? आता घरी जा. अहो बाबा, यात माझ्या सासूंचा विश्वास आणि माझी मेहनत दडलेली आहे. मी तेच शोधते. अगं मुली, तुझी मेहनत पाहून मला खूप आनंद झाला. हे घे, काही जुनी बियाणं आहेत. साधी नाहीत तर बरकत देणारी बियाणं आहेत. ती पेरून बघ. असं म्हणत त्यांनी तिला एक पिशवीभर बियाणं दिली आणि ते निघून गेले. मग पुढचे काही दिवस असंच मेहनतीचं चक्र सुरू राहिलं. एके दिवशी दुपारच्या वेळी कमलताई धावत धावत शांताबाईकडे येतात. अगं शांताबाई, चल लवकर, मोठा चमत्कार झाला आहे. रेखाच्या त्या ओसाड शेतात अशी हिरवळ दाटली आहे की डोळे दिपून जातील. आणि मुक्ताच्या त्या सुपीक शेतात मात्र काटेरी झुडपं आणि तण उगवलंय. अगं काय सांगतेस कमलताई, मुक्ता तर म्हणत होती की तिचं पीक छान बहरलंय. मुक्ता दुरून कमलताईचं बोलणं ऐकत होती. ती घाईघाईने येते आणि म्हणते, अहो सासूबाई, त्या कमलताईंना नीट दिसत नाही. त्या चुकीचं पाहतायत. माझ्या शेतात तर सोनच उगवतंय. ही कमलताई फक्त मत्सराने खोटं बोलते. रेखाने नक्कीच काही जादूटोना केला असणार. परीक्षेचे आता काहीच दिवस उरलेत मुक्ता. लक्षात ठेव, जिचं कोठार धान्यानं भरलेलं असेल तिला चावी मिळणार. आणि मला सगळं दिसतंय, कोण घाम गाळतंय आणि कोण फक्त तोंड चालवतंय. सासूच्या तोंडून हे ऐकून मुक्ताला खूप राग येतो, पण तिला अजून तिजोरीची चावी मिळवायची असल्यामुळे ती काही बोलत नाही आणि आपला सगळा राग मनातच दाबून ठेवते. ती मनातच म्हणते, एकदा का मी या घराची मालकीन झाले की या म्हातारीला आणि तिच्या त्या लाडक्या रेखाला घराबाहेर हाकललं नाही तर मी एका बापाची मुलगी नाही. आणि त्या कमलताईलाही चांगलाच धडा शिकवेन. रात्रीची वेळ होती. गणेश खाटेवर झोपला होता. तेवढ्यात त्याला मुक्ता उठवत म्हणते, अहो, एवढे निर्धास्तपणे कसे झोपलात? तिकडे बघा, त्या रेखाची शेती कापणीसाठी तयार झाली आहे. उद्या सकाळी सूर्योदय होण्याआधी आपण काहीच केलं नाही तर सोन्याचे कंगन आणि तिजोरी आपल्या हातातून निघून जाईल. मग आयुष्यभर त्या भोळ्या रेखाची गुलामी करावी लागेल. चालेल का तुम्हाला? अगं, पण आपण आता काय करू शकतो? तिचं पीक तर सगळ्या गावातलं सगळ्यात चांगलं पीक आहे. आई रोज जाऊन पाहणी करते. अहो बघा ना, मी हे विष आणलं आहे. आज रात्री सगळं गाव झोपल्यावर आपण रेखाच्या शेतातल्या पाण्याच्या नालीत हे टाकू आणि तिच्या उभ्या पिकाला आग लावू. ना राहील बांबू, ना वाजेल भासरी. आणि सासूबाईंना सांगू की रेखानेच स्वतः आग लावली, कारण तिने आधीच कोणाशी तरी पीक विकायचा सौदा केला होता. अगं, हे पाप आहे. कुणाच्या मेहनतीला आग लावणं म्हणजे मोठं पाप. अहो, पाप पुण्याच्या गोष्टी सोडा आणि दागिन्यांचा विचार करा. चला गप्प बसा आणि माझ्या मागे या.
असं म्हणत मुक्ता आपल्या नवऱ्याला घेऊन रेखाच्या शेताकडे निघते, तिचं पीक जाळण्यासाठी. दुसऱ्या बाजूला रेखाचा नवरा विक्रम, जो शहरातून कमाई करून परत गावात आला होता, तो तिच्याशी बोलत होता. रेखा, मी तुझ्यासाठी शहरातून साडी आणली आहे. सगळे म्हणत आहेत की तू चमत्कार केलास. तू तर ओसाड जमिनीलाही स्वर्ग बनवलंस. मला तुझा खूप अभिमान आहे. अहो विक्रमजी, हे सगळं सासूबाईंच्या आशीर्वादामुळे आणि देवाच्या कृपेने झालं आहे. उद्या पीक कापणी झाली की सासूबाईंचं स्वप्न पूर्ण होईल. पण माहीत नाही का, आज मन खूप अस्वस्थ वाटतंय. असं वाटतंय जणू काहीतरी अनर्थ होणार आहे. अगं, तू काळजी करू नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत. चल, लवकर जेवण करून झोप. उद्या लवकर उठायचं आहे. मीही आलोय तुला मदत करायला. दुसऱ्या बाजूला मुक्ता आणि गणेश चोरट्याप्रमाणे रेखाच्या शेताजवळ पोहोचतात. मुक्ताच्या हातात मशाल आणि विषाची बाटली होती. अगं, हे घे रेखा, तुझ्या मेहनतीची राख कर आता. जशी मुक्ता मशाल पुढे करणार तितक्यात अंधारातून काही लोक त्यांच्या समोर येतात. ते दुसरे कोणी नसून पाटील काका, गावचे सरपंच आणि शांताबाई होत्या. अगं मुक्ता, तू स्वतःच्या वहिनीच्या मेहनतीला आग लावायला आली होतीस. मला वाटलं होतं तू फक्त कामचुकार आहेस, पण तू तर घरातलीच नागिन निघालीस. अहो सासूबाई, तुम्ही इथे? नाही, मी तर फक्त बघत होते की कुठला प्राणी शेतात शिरला तर नाही ना. आणि हा गणेश, हो गणेशच म्हणाला की चला एक फेरी मारून येऊ. अगं, खोटं बोलू नकोस मुक्ता. आम्ही मागच्या 2 तासांपासून इथेच लपून बसलो होतो. आम्हाला आधीपासूनच तुझ्यावर संशय होता. तिजोरी मिळवण्यासाठी तू काहीतरी चुकीचं करशील हे आम्हाला ठाऊक होतं. आई, मला माफ कर. मुक्ताने माझे कान भरले होते. मी तिला थांबवत होतो, पण ती ऐकतच नव्हती. मग दुसऱ्या दिवशी सकाळी शांताबाईचा निर्णय जाहीर करण्याचा दिवस उजाडतो. सगळेजण मिळून गावच्या सरपंचाकडे जातात. गावातील सरपंच म्हणाले, ऐका गावकऱ्यांनो, शांताबाईंनी आपल्या दोन्ही सुनांना दिलेला वेळ आज संपला आहे. रेखाचं पीक आज गावाची शान बनलं आहे. आणि मुक्ताने काय केलं? तिने स्वतःच्याच माणसांना फसवलं आणि रेखाच्या पिकाला आग लावण्याचा प्रयत्न केला. अरे देवा, अशी सून तर शत्रूच्या घरातही नको. अगं मुक्ता, तू असं समजली होतीस की खोट्या नोटा आणि कपटाने मला जिंकशील. रेखाने ओसाड जमिनीलाही प्रेमाने फुलवलं आणि तू सुपीक जमीन सुद्धा द्वेषाने ओसाड केलीस. आता निर्णयाचा क्षण आलाय. सासूबाई, मला एक संधी द्या, मी सुधारेल. अगं, संधी त्या व्यक्तीला मिळते जी चूक करते. तू तर पाप केलं आहेस. शांताबाई, तुम्ही दिलेला वेळ पूर्ण झाला आहे. रेखाचं कोठात धान्याने भरलेलं आहे. मुक्ताच्या शेतात फक्त तण उगवलं आहे. आता उशीर कशाला? चावी काढा आणि निर्णय द्या. अहो भाऊ, निर्णय तर त्या रात्रीच झाला होता, जेव्हा ही दुष्ट मुक्ता रेखाचं पीक जाळायला गेली होती. पण आज सगळ्यांसमोर सत्य स्पष्ट करते. रेखा सुनबाई, पुढे ये. सासूबाई, मला ही धन दौलत नको. तुम्ही आनंदी राहा आणि आपलं कुटुंब तुटू नये, हीच माझ्यासाठी खरी संपत्ती आहे. सासूबाई, मला माफ करा. मी चुकीच्या वाटेला गेले. शेवटी मी या घराची मोठी सून आहे. माझा हक्क हिरावून घेऊ नका. ही तिजोरी तर आपल्या घराण्याची आहे. त्यावर पहिला हक्क माझाच आहे. अगं हक्क, तू हक्काची भाषा करतेस. जिने आपल्या वहिनीला दाना दाण्यासाठी त्रास दिला, जिने स्वतःच्या सासूला खोट्या नोटांनी फसवायचा प्रयत्न केला, तिचा हक्क फक्त जमिनीवर नाक घासण्याचा आहे. इतकं बोलून शांताबाईंनी एक पोटली उघडली. सगळे गावकरी उत्सुकतेने पाहत होते. हे बघा गावकऱ्यांनो, ही आहे माझ्या पूर्वजांची कमाई. तिजोरी उघडताच सगळे थक्क झाले. त्यात सोन्याचे कंगन होतेच, पण त्यासोबत एक कागदाचा तुकडा आणि एक जुनी मातीची गुल्लकही होती. पाटील काका विचारतात, अगं शांताबाई, हा कागद कसला आहे?
पाटील काका, हा कागद म्हणजे या घराची वसियत आहे. माझ्या स्वर्गवासी नवऱ्याने लिहून ठेवलं होतं. ज्या सुनेने मातीला सोनं बनवलं आणि जिचं मन गंगेसारखं स्वच्छ असेल तीच या घराची मालकीण होईल. आणि ही जी मातीची गुल्लक तुम्ही पाहताय त्यात माझ्या सासूबाईंनी आशीर्वादाचे नाणे ठेवले होते. म्हणून रेखा, आजपासून हे कंगन आणि हे घर तुझं झालं. अहो सासूबाई, हे कंगन माझे आहेत. मी मोठी सून आहे. मी रेखाला या घरातून हाकलून देईन. अगं सावध राहा. आता तू या घरातल्या कोणत्याही वस्तूला हातही लावायचा नाही. अरे गणेशा. हो आई. अरे, जर तू खरंच पुरुष असशील तर आजच तुझ्या या बायकोला तिच्या माहेरी सोडून ये. ती या घराच्या लायकीची नाही. जोपर्यंत तिला शेती करायला आणि माणसांची कदर करायला शिकत नाही तोपर्यंत तिची सावली सुद्धा या घरावर पडू नये. आणि तूही तिच्या सोबत जा, कारण तू तिच्या चुकीत साथ दिलीस. जा, कष्ट करा आणि खा, तेव्हा कळेल रेखाने ओसाड जमिनीत कसं सोनं उगवलं. सासूबाई, मी कुठे जाऊ? माहेरचे लोक मला आज सुद्धा घेणार नाहीत. अगं, आता कळलं ना, दुसऱ्यांसाठी खड्डा खणणारा शेवटी स्वतःच त्यात पडतो. अगं मुली, तू फक्त शेतच नाही फुलवलंस तर माझा मानही राखलास. सासूबाई, मी फक्त माझं कर्तव्य केलं. लग्नानंतर मुलीचं खरं घर तिचं सासरच असतं आणि मला माझ्या घराच्या उन्नतीसाठी मेहनत करण्याचं भाग्य मिळालं. याहून मोठं सुख माझ्यासाठी काय असू शकतं. मुक्ता आणि गणेश यांना घरातून बाहेर काढण्यात आलं. हळूहळू सगळे गावकरी आपापल्या घरी निघून गेले. लोक म्हणतात ना, जोपर्यंत माणूस ठेच लागत नाही तोपर्यंत त्याला शहाणपण येत नाही. शांताबाईंनी आपला निर्णय ठामपणे दिला होता. तरीही मुक्ताच्या मनात द्वेषाची ठिणगी अजून धुमसत होती. रेखा, अगं रेखा, इकडे ये मुली. आजपासून हे घर आणि ह्या चाव्या तुझ्या आहेत. तू ओसाड जमिनीला सोनं केलंस. आता या घराची इज्जतही तूच राखशील. ती मुक्ता तिच्या कर्माचं फळ भोगायला गेली आहे. नाही सासूबाई, असं म्हणू नका. त्या माझ्या मोठ्या ताई आहेत. त्यांच्याकडून चूक झाली असेल. तुम्ही तर मायेची मूर्ती आहात. सासूबाई, एकदा पुन्हा विचार करा ना. गणेश दादा आणि ताई कुठे भटकतील घराशिवाय? अगं गप्प बस. तुझा हात चांगुलपणा एक दिवस तुलाच बुडवेल. ज्याने तुझ्या मेहनतीला आग लावायचा प्रयत्न केला त्याला माफ करणं म्हणजे पाप आहे. आणि गणेशलाही धडा मिळायलाच हवा. बायकोच्या आहारी जाऊन वागण्याचा काय परिणाम होतात ते. हो रेखा, आई बरोबर बोलते. जो माणूस आपल्या माणसांचा नाही झाला तो दुसऱ्यांचा कधीच होऊ शकत नाही. मुक्ताने जे केलं ते माफीच्या लायकीचं नाही. तिला समजलं पाहिजे की स्वतः कष्ट करून एक घास कमवताना कसा घाम गाळावा लागतो. दुसऱ्या बाजूला अहो बघा ना, रेखा घरात मालकीण बनून बसली आहे आणि आपण रस्त्यावर उभे आहोत. सासूबाई खरंच आपल्याला घराबाहेर काढतील असं मला कधी वाटलंच नव्हतं. आणि ते ओसाड शेत आपल्याला असं उद्ध्वस्त करेल. अगं, ओसाड शेताने आपल्याला उद्ध्वस्त केलं नाही. मुक्ता, तुझ्या लोभाने केलं. मीच मूर्ख होतो. तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून माझ्या आई वडिलांशी आणि भावाशी दगा केला. आता रडून काय उपयोग? चल तुझ्या माहेरी जाऊया. माहेर? अहो, तिथे तर माझे भाऊ मला पायही ठेवू देणार नाहीत. त्यांना कळलं की मी रिकाम्या हाताने आले तर ते मला हाकलून देतील. ते मला तेव्हाच विचारायचे जेव्हा मी इथून धान्य आणि पैसे चोरून त्यांना देत होते. अरे देवा, आता मी कुठे जाऊ? काय ग मुक्ता, कुठं गेली तुझी शहरातली ऐट? आता का जमिनीवर बसून रडतेस? ऐकलं आहे, तिजोरीतले सोन्याचे कंगन रेखाला मिळाले आणि तुझ्या हाती काय आलं? फक्त फुटकं नशीब. कमलताई बोलत असतानाच पाटील काका तिथे येतात. अगं कमलताई, पडल्यानंतर पडलेल्यावर दगड मारू नकोस. अरे गणेश आणि मुक्ता, अजूनही थोडी लाज शिल्लक असेल तर उद्यापासून त्या ओसाड शेतावर जा, ज्याला तुम्ही काही कामाचं नाही म्हणत होता.
रेखाने तिथे काम सुरू केलं आहे. जर तुम्ही मजुरी केली तर कदाचित पोटभर भाकरी मिळेल. काय? मी त्या रेखाच्या शेतात मजुरी करणार, जिच्यावर मी कालपर्यंत हुकूम चालवत होते? अगं, वेळ प्रत्येकाला झुकायला शिकवते. मुक्ता, आता दोनच मार्ग आहेत. अहंकार धरून उपाशी मर किंवा मेहनत करून आपले पाप धुवून काढ. निर्णय तुझाच आहे. सासूबाई, मी ताई आणि दादासाठी भाकरी आणि भाजी बनवली आहे. ते बाहेर उभे आहेत. उपाशीपोटी कुठे जातील? मी त्यांना देऊन येऊ का? अगं, तू कधी सुधारणार नाहीस रेखा. जा, देऊन ये. पण लक्षात ठेव, आजपासून या घराचे दरवाजे त्यांच्यासाठी तेव्हाच उघडतील जेव्हा त्यांच्या डोळ्यात लोभ नव्हे तर मेहनतीची चमक दिसेल. मित्रांनो, मुक्ताच्या कपटावर रेखाच्या ममतेने आशेचा दिवा पेटवला होता. मुक्ताने जेव्हा ती भाकरीची थाळी हातात घेतली तेव्हा तिला जाणवलं, जिला ती नेहमी कमी लेखत होती तीच आज तिच्यासाठी अन्नपूर्णा बनली आहे. हे पाहून गणेश भावूक झाला आणि मुक्ताला म्हणाला, पाहिलंस ना मुक्ता, रेखाच्या मनात आपल्यासाठी किती प्रेम आहे. आपण तिच्यासाठी वाईट विचार केला, पण सगळं विसरून ती आपल्यासाठी अन्न घेऊन आली. आजच्या काळात असं कोण करतो? पण इतकं सगळं होऊनही मुक्ताचा अहंकार अजून कमी झाला नव्हता. ती मनातच विचार करू लागली, आता तरी मी खोटं खोटं माफी मागते, नाहीतर जगणं कठीण होईल. मग ती खोटं नाटक करत म्हणाली, मला माफ कर रेखा. माझं डोकंच फिरलं होतं म्हणून तुझ्याबद्दल चुकीचा विचार केला. गंगा माईची शपथ घेऊन सांगते, आता अशी चूक कधी होणार नाही. तू तर माझ्या धाकट्या बहिणीसारखी आहेस. तेवढ्यात शांताबाई तिथे येतात. त्यांना पाहताच मुक्ता अजून जोरात रडायचं नाटक करते. सासूबाई, मला माफ करा. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुम्हाला आता कसं तोंड दाखवू? आई म्हणजे आईच असते. गणेश आणि मुक्ताची अशी अवस्था पाहून शांताबाईचं मन पिघळलं. त्या म्हणाल्या, ठीक आहे, मी तुम्हाला अजून एक संधी देते, पण लक्षात ठेवा, आता रेखासोबत शेतात कष्ट करावे लागतील. सगळ्यांनी एकत्र प्रेमाने राहायचं आहे. आता शांताबाईचं कुटुंब पूर्ण झालं होतं. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते, माफी देणं मोठेपणाचं लक्षण आहे, पण विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी मेहनत करावीच लागते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.